नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण मकर संक्रांतीची माहिती जाणून घेणार आहोत. ही संक्रांत कशावर आलेली आहे, या दिवशीचा शुभ मुहूर्त कोणता, या दिवशी कोणते वस्त्र परिधान करायचे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस आहे सूर्याच्या उत्तरायणाचा. आजपासून अंधार कमी होतो आणि प्रकाशाचा विजय सुरू होतो. ही आहे मकर संक्रांती, जी केवळ सण नाही तर जीवनाला नवी दिशा देणारा पवित्र दिवस आहे. मकर संक्रांती म्हणजे काय? मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. तो दिवस हा एकमेव भारतीय सण आहे, जो तिथीनुसार नाही तर सूर्याच्या गतीनुसार साजरा केला जातो. म्हणूनच मकर संक्रांती जवळजवळ दरवर्षी 14 जानेवारीला साजरी केली जाते. संक्रांती का साजरी केली जाते, यामागचं काय रहस्य आहे? आपल्या ऋषीमुनींनी ओळखलं होतं की सूर्य हा फक्त ग्रह नाही, तोच ऊर्जा, आरोग्य आणि जीवनाचा स्रोत आहे. या दिवसापासून दिवस मोठे होतात, रात्र छोटी होऊ लागते, सूर्याची उष्णता वाढते, शेतीला नवसंजीवनी मिळते. म्हणूनच संक्रांती म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणूनच आपल्या हिंदू परंपरेनुसार भारतात मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांतीची पौराणिक कथा काय आहे? संक्रांतीची कथा याचा उगम कधीपासून झालेला आहे? या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. शनिदेव मकर राशीचे अधिपती आहेत. पुत्रपित्यातील मतभेद असूनही सूर्यदेव शनिदेवाकडे जातात. हे संक्रांतीचे मोठे संदेश आहे. मतभेद विसरून नात्यामध्ये गोडवा आणण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस साजरा केला जातो. आणि आपल्यातही आपल्या नात्यात जर मतभेद झाले तर तिळगुळ देऊन आपण आपले मतभेद दूर करतो. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय आहे? मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तो काळ म्हणजे शुभ काळ मानला जातो. या दिवशी दान, सूर्यपूजा, तिळगुळ अर्पण हे विशेष फलदायी मानले जाते. महिलांनी औसाईला कधी जायचं, म्हणजेच पूजा करण्याचा मुहूर्त काय आहे? मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी लवकर उठून स्नान करावे आणि नैवेद्य घेऊन दुपारी 3:20 पासून ते 5:50 पर्यंतचा काळ शुभ मानलेला आहे. या दिवशी या वेळेत तुम्ही पूजा करायला जाऊ शकतात. ओसा म्हणजे आई, सौभाग्य, कुटुंबातील सुखसमृद्धीसाठी केलेली प्रार्थना. संक्रांतीला या काय घालायचे आणि कोणता रंग टाळायचा? पिवळा रंग हा संक्रांतीने परिधान केलेला आहे, म्हणून हा रंग आपण वर्ज्य करावा. यानंतरचे जे कोणताही कलर तुमच्याकडे असेल, रंग कोणताही असेल, तो तुम्ही घालू शकतात. फक्त पिवळा रंग तुम्ही घालू नका, कारण संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे. सूर्याशी संबंधित सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आनंद व समृद्धी दर्शवतात. म्हणून संक्रांती या वेळेस पिवळ्या रंगावर आलेली आहे. या दिवशी अतिशय गडद, उदास रंग किंवा नकारात्मक ऊर्जा टाळले तर अधिक चांगले असे सांगितले जाते. म्हणून संक्रांतीला तुम्ही तुमच्याकडे जो रंग असेल तो रंग परिधान करा. संक्रांतीला काय खायचं? संक्रांती आणि तिळगुळ हे समीकरण अटळ आहे. तीळ आणि गूळ हे शरीराला उष्णता देतात, हिवाळ्यात आरोग्य उत्तम राखतात. म्हणूनच म्हणतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. या दिवशी काय खायचे टाळावे? या दिवशी अतिशय थंड पदार्थ किंवा अतिजड तेलकट अन्न मर्यादित ठेवणे योग्य आहे. तुमच्या शरीरासाठी जे हानिकारक आहे ते तुम्ही टाळले पाहिजे. जे पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आहार आहे तो तुम्ही खाल्ले पाहिजे. संक्रांतीचा सोपा उपाय. या दिवशी तुम्ही एक उपाय करा. जो हा उपाय करील त्याच्या आयुष्यात एक नवीन सकाळ येईल. हा उपाय सोपा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा.
पाणी अर्पण करताना त्या पाण्यात थोडे तांदूळ आणि तीळ घालून मनापासून प्रार्थना करा. आणि आणखीन एक उपाय सांगते. संक्रांतीच्या दिवशी मिरचीतील बिया, एक लाल फूल आणि तांदूळ आणि तीळ आणि हे सगळं पाण्यात टाकून सूर्यदेवाला अर्पण करा. हा उपाय जर तुम्ही प्रत्येक रविवारी केला तरी चालेल. या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि तुमच्या घरात धनधान्याची कधीच कमतरता राहणार नाही. हा उपाय केल्यास तुमचा आत्मविश्वास, सकारात्मकता, मानसिक शांतता आणि तुम्हाला धनधान्यांनी समृद्ध करतो. या दिवशी दान केल्याचे काय महत्त्व आहे? या दिवशी कपडे, धान्य, तिळगुळ, अन्न जे तुम्हाला जमेल, तुमच्याच्याने जे होईल ते तुम्ही दान करू शकतात. दान करणे पुण्यकारक मानले जाते. दान म्हणजे देणे नाही तर अहंकार सोडणे. या दिवशी जर दान केले तर त्याचे फळ तुम्हाला अधिक पटीने मिळते, कारण हा दिवसच आहे दान करण्याचा. मकर संक्रांती आपल्याला शिकवते अंधारातून प्रकाशाकडे जायचं आणि नकारातून सकारात्मककडे वळायचं. आपण आणि आपलं आयुष्य दोन्ही उजळू दे. शुभ मकर संक्रांती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर संक्रांती हा हिंदू परंपरेनुसार सर्वात चांगला आणि पवित्र मानला जाणारा सण आहे. या दिवशीचे महत्त्व प्रत्येक स्त्रियांना माहीत आहे. म्हणूनच प्रत्येक स्त्रियांनी या दिवशी जो सूर्यदेवाला उपाय सांगितलेला आहे तो करा. प्रत्येकाने केला तरी चालेल. प्रत्येक रविवारी एक तांब्या पाणी घ्या, त्यात मिरचीच्या बिया, तांदूळ आणि एक लाल फूल अर्पण करा आणि सूर्यदेवाला त्याचा अर्घ्य द्या. धन्यवाद.